नवीन काही दिसलं का घ्यायचं मनच होतं. फायनली आम्ही आलोय. सकाळी 1 वाजता गेलो होतो आम्ही, 12:30ला गेलो होतो. नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंजली कुलकर्णी. तर आज आमचा अचानक प्लॅन ठरला की बाहेर जायचं शॉपिंगला. तर बाहेर म्हणजे आम्ही नाशिकला निघालो होतो डीमार्टला. तर इथे येऊन पोचलो. दुपार होती तरी पण इतकी गर्दी दिसत होती. आणि डीमार्टला आल्यावर बायकांचा हाच प्रश्न असतो की काय घ्यावं. इतक्या वस्तू दिसतात तर काहीच सुचत नाही. इकडे मला कप घ्यायचे होते. कप तर ऑलरेडी मी घेतलेले होते, पण ते मुलांना आवडले नाही. मुलांनाच 2 कप घ्यायचे होते तर ते मी इथे घेतले. ज्यूसचे बॉक्स बघत होते मी, कारण ग्लास नव्हते मला, ते घ्यायचे होते. या बरण्या आहे ना, मी भरपूर घेतल्या होत्या. 6 बरण्या घेतल्या होत्या मागच्या वेळेस, पण आता म्हटलं दुसऱ्या घेऊ. इथे चौकोनी दिसत आहेत बघा, छान आल्या, नवीन आल्या आहे वाटतं. ह्या बघ चौकोनी, ह्याच घ्याव्या वाटतं मला. बघ ग माऊ, चांगल्या वाटत आहे का ह्या? मला तर आवडला. ह्या घेतलेल्या आहे ना मग आपण, ह्या घेऊ का मग? या छान वाटत आहे. काढून दाखव बरं एक. नवीन काही दिसलं का घ्यायचं मनच होतं. हां, हे बघा इथून दिसतंय, छान आहे. इथे पॅन पण आहे. आता कोणता घ्यायचा? एक घ्यायचंच आहे मला, पण मग आता बजेट पण आपलं पाहिजे ना. छान छान आहे तिथे. या बरण्या पण छान आहे, या पण घेते मी. आणि हे डबे बघितले मी, पण ते कशासाठी वापरावे हे तर मला माहीतच नव्हते, कारण की ते काहीतरी वेगळंच दिसत होतं. तरी मुलीला विचारलं मी 2दा की याच्यात नेमकं ठेवायचं काय, असे कोणते डबे आहेत. नवीनच दिसत होते मला. आणि डीमार्टला गेलं म्हणजे खाऊ तर आलाच. खाऊ भरपूर असा घेतला. आणि एवढं फिरून झाल्यावर भूक तर लागली होती, त्याच्यामुळे आम्ही पिझ्झा पण खाल्ला. फायनली आम्ही आलोय. सकाळी 1 वाजता गेलो होतो आम्ही, 12:30ला गेलो होतो. आणि तिथे भरपूर वेळ लागला. म्हणजे जायला आम्हाला 1 तास लागतो, यायला 1 तास लागतो, कारण की नाशिक जवळपास 30 किलोमीटर आहे आमच्या गावापासून. तर आत्ताच इतक्यात आलो आहे, तर खूप दमलो आम्ही. आणि एवढं काही सामान आणलं आहे, पण त्याच्यातलं मी काहीच दाखवते तुम्हाला, काही जास्त दाखवत नाही बसत. आणि जे मला महत्त्वाचं होतं ना, तर ते मी फक्त हे ग्लास होते मला, आणि तांदळासाठी गेले होते. तांदूळ इथे मिळत नाही आहे, तर हे तांदूळ मी आणले. 5 किलो आणले, कारण की आम्ही दोघीच गेलेलो होतो, मिस्टर काही आले नाही. त्याच्यामुळे एवढं काही जड आम्हाला आणता आलं नसतं ना, तर त्याच्यामुळे आम्ही थोडं सामान आणलं. आणि हे ज्यूसचे ग्लासच नव्हते माझ्याकडे, तर ते ग्लास आणले मी. 6 ग्लासचं सेट आणलं मी. तर तिथे होते, पण ते एवढे काही परवडेबल नव्हते. तर मग हे ना मला परवडले पण, आणि त्याची डिझाईन पण मला आवडली, तर ते हे घेतले मी. आणि ह्या बरण्या काचेच्या घेतल्या 2. म्हणजे आता आहे ना, कैरीचं लोणचं जर केलं ना, तर हे रोज आपण वापरायला वरती ठेवतो ना, तर मग ते एका याच्यात कैरीचं लोणचं, एका याच्यात गुळ आंबा, साखर आंबा असं ठेवायला ह्या 2 बरण्या आणल्या आहे. ह्या पण 69ची एक आहे. तर 2च आणले मी, कारण की आणायला प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मग 2च आणल्या. आणि हे आता उन्हाळा लागेल ना, तर फ्रीजमध्ये बाटल्या भरून ठेवतो ना आपण गार पाण्यासाठी, तर ते मग बाटल्या घेण्यापेक्षा हे 2 मी वेगळं काहीतरी, मला बाटल्याच घ्यायच्या होत्या, पण मग मुलीने नाही ऐकलं. ती म्हणे वेगळं काहीतरी घे आई, तर मग मी हेच घेतलं. आणि इकडे आहे ना, मुलाला टॉवेल आणला. टॉवेल पण छान मिळाला. आणि हे 2 बाउल आणले मॅगी खायला दोघं मुलांना. हे पण 39चंच आहे, ते पण छान परवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात परवडेबल म्हणजे हे जे कपड्यांना लावायचे चिमटे आहेत ना, तर ते आणले 99 रुपयाला. एवढे चिमटे आणले मी. बरेचसे 3-1 डझन असतील, जास्त असतील पण कमी नाही. आणि क्वालिटी तर एकदम मस्त आहे याची. हे तर मला सगळ्यात जास्त आवडलं, स्वस्तात मस्त आहे. आणि हे 2 कप मुलांना आहे ना चहासाठी आणले. आणि लास्ट टाइम मी इथून आणले होते गावातल्या दुकानातून, तर त्यांना अजिबात आवडले नाही ते तर इतके छान क्वालिटीचे होते, ते नाही आवडले. आणि हे बघा, हे
आवडले. ते मला इतके आवडले होते तर ते त्यांनी एक दिवस पण नाही वापरले. आणि मग हे त्यांना म्हणजे ना मागचे वेळेस जे त्यांना आणले होते ना डीमार्टवरून तर अशातलेच होते, फक्त उभे होते. तर ते तसेच आणायचे, दुसरे त्यांनी घेतलेच नाही. मग हे 2 आणले त्यांच्यासाठी. बस एवढंच आहे. आणि हे तांदूळ आणि घाईघाईमध्ये बघा हे एवढं महाग क्लिप आहे, 45ची एक क्लिप आहे. तर ती एक तुटलेली निघाली, तर ते तिथे लक्षातच आलं नाही. तर एवढं घरी येऊन अशी चुरचूर लागली. ही एक आणली मोठी, हे काय मुलीचंच आहे सगळं. आणि हे तांदूळच महत्त्वाचे होते मला, तर ते तांदूळ आणले. आणि खाऊ तर असतोच मुलांचा, बाकी काही नाही मग. आणि हे माझे सगळ्यात फेवरेट मेयोनीज, म्हणजे सँडविच वगैरे करायला. आणि परवडलं पण, ते स्वस्त मिळालं त्याच्यामुळे मग आणलं एक पॅकेट. तर चला, असा होता आजचा दिवस. आता संध्याकाळचे कामं करताना तुम्हाला तसं थोडं शेअर करेल. तर तोपर्यंत बाय. तर आता हे पसार आवरायचं आहे. आणि सगळ्यात ते महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं की म्हणजे कमी बजेटमध्ये आम्ही आणलेलं आहे. मिस्टरांनी जेवढं बजेट दिलं होतं ना त्याच्या निम्म पण बजेटमध्ये आम्ही म्हणजे आणलेलं नाही आहे. तर एवढं पैसे वाचवले आम्ही. तर आता आणायला तर काही वाटत नाही, पण हे आता आवरायला मला इतकं जीवावर आलं आहे. आणि जसं मी सकाळी गेले ना 12:30ला, तसं ते सगळं लाईट बंद, दार बंद आहे. एवढे दोघं घरी होते तरी सुद्धा असं मागच्या दाराला सुद्धा जाऊन बघितलेलं नाही नेमकं काय झालेलं आहे काय नाही. दार सुद्धा उघडलेलं नाही. तर आता मी ना सगळ्यांचा चहा ठेवते. तसं तर आम्ही बाहेरून नाश्ता वगैरे करून आलो होतो, पण जे घरचा चहा पिण्यात मजा असते ना तर ते कशातच नसते. तर आता सगळ्यांसाठी मस्त कडक असा चहा ठेवते. हे बघा, जसं आता काय तव्यावर काय भाजून खाल्लेलं आहे त्यांचं त्यांनाच माहिती. तो तवा तसाच आहे. आणि जसं मी गेलेली ना तसंच जसं तसं आहे सगळं. म्हणजे घरी असून पण फक्त हॉलमध्येच बसतात मुलगा पण आणि मिस्टर पण, बाहेर सुद्धा येऊन बघत नाही. आता बाहेर काय परिस्थिती आहे बघू. कपडे वगैरे काढावे लागतील बाहेरचे. हे बघा 2 स्वेटर भिजून ठेवलेले मी. हे बघा पातिले वगैरे पालथे मारून ठेवलेले सकाळी, तर ते सुद्धा नाही. कपडे पण बघा, म्हणजे काहीच नाही. सगळं जसं तसं आहे. आता सगळं काम आवरावं लागणार आहे मला. कपडे भरपूर धुतलेले होते, आज मी सुट्टी होती ना. हे पातिले आहे ना, हे पातिले आता गोळा करून ठेवते. हे मोठं पातेलं सकाळी इतकं घासून काढलं मी, कारण आता मला वेफर्स करायचे ना त्याला लागेलच. आणि भरपूर आता वाळवणाचं सामान काय 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 करायचं आहे. तर म्हटलं आधी आहे ना हे भांडे वगैरे घासून आणि वाळून विळून ठेवू मस्त, म्हणजे आपल्याला काही नंतर त्रास नाही. सगळे भांडे पालथे मारून ठेवलेले होते मी. हे बा सकाळी भांडे घासलेली ही पाटी इकडे आणून ठेवली होती ना, तर ती सुद्धा जशी तशी. ते बरं आता उन्हाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्याच्या दिवसात इकडे कपडे भिजून जातील पण काढणार नाही. खोबरं वाळत टाकलं होतं मी, ते काय माहिती आता ठेवलं आहे का नाही बघावं. बापरे काय ग माऊ, हे बघ जगसुद्धा जसं तसं आहे. हे बघा जग, पापडाचं मशीन आणून ठेवलेलं होतं मी घासून सकाळी, ते सुद्धा जसं तसं आहे. चला आता मागच्या दारापासून पुढच्या दारापासून सगळा पसारा आवरून घेते. तो पसारा आवरल्याशिवाय मला चहासुद्धा प्यायची इच्छा होणार नाही. सगळं काम आवरून झालं आता आणि मिस्टर पण आले तोपर्यंत, आणि सगळ्यांचा चहा ठेवला. मी पण फ्रेश झाले. केव्हाचा चहा घ्यायचा होता मला, पण मुलं बोलली की बाबा येईपर्यंत थांबाई मगच चहा घेऊ आपण सगळेजण. तोपर्यंत थांबले. आता आहे ना थोडंसं सगळं चहा वगैरे घेते, भांडे पण घासून घेते. चहाचे लगेच 2-3च राहतील. आणि मग संध्याकाळी थोडंसं आहे ना 15-20 मिनिटं बाहेर निवांत संध्याकाळच्या वेळेस बसते आणि मग स्वयंपाक करते. आजचा दिवस तर गेला. आता बाहेर गेलो होतो, शॉपिंग झाली, सगळं झालं, घरातले कामं आवरले. आता सगळं आवरलं आहे. आता थोडं शाळेचं काम आहे तर ते पण करून घेते. आणि शॉपिंग म्हटलं तर प्रत्येक स्त्रीचा आनंद वेगळाच असतो. पण आता मिस्टरांना उरलेले पैसे देत होते, पण त्यांनी काही घेतले नाही. ते बोलले की असे उरलेले पैसे परत नसतात देत. पण मला अशी सवय नाही का बुवा, नाही का असं
उरलेले पैसे राहू द्यायचे, कारण की प्रत्येक वेळेस देत राहतात ते, मग आपण कशाला ठेवायचे. ते बोलले की राहू दे. मग उद्या आहे ना मला इथे सेल लागलेला आहे, मग त्याच्यात थोडंसं काही अजून किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत ना तर त्या आणू म्हटलं. त्या पण अगदी स्वस्त आहे, 20-20 रुपयाला. म्हणजे आमच्या शेजारच्या मावशीन त्या गेल्या तर त्या सांगत होत्या की जाऊन ये असं, तर 20-20 रुपयालाच आहे म्हणे. तर मग बघू म्हटलं जाऊन. आणि मला बटाटे किसायची किसणी घ्यायची आहे, तर म्हटलं आहेच उरलेले पैसे, तर उद्या थोडेसे 2-3 वस्तू घेऊन येऊ. बघू आता उद्या जर काही आणलं 2-3 वस्तू तर मी त्या पण तुमच्याबरोबर शेअर करेन. म्हणजे स्वस्त असतील तरच आणेल मी, कारण की ऑलरेडी एवढा खर्च झालेला आहे, तर मी आता पैसे नाही खर्च करणार. चला मग, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जसं बघून सपोर्ट करता तसं चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.